पुढची बातमी बघूयात। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। कारण विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी या विलीनीकरणाची जोरदार चर्चा होती आहे। बच्चू कडू यांनी 23 तारखेला एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली। प्रहारचं विलीनीकरण करून बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल का असा सुद्धा कयास बांधला जातोय। बच्चू कडू यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडूनच विलीनीकरणाची अट घातली जाऊ शकते। प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडू यांच्याकडून 1999 ला स्थापना करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळेला बच्चू कडू यांनी त्यांना साथही दिली होती। तर 2024च्या निवडणुकीच्या दरम्यान बच्चू कडू हे शिंदेंपासून काहीसे वेगळे झाले। 2024 ला प्रहार जनशक्ती पक्षाने 38 जागा लढवल्या, पण सगळ्या जागी त्यांना पराभूत देखील व्हावं लागलं होतं। 2024 ला प्रहार जनशक्ती पक्षाला 1.55% म्हणजेच 3.7 लाख इतकी मतं मिळालेली होती। तर एकनाथ शिंदे हे कुणाला उमेदवारी देतील हे उजव्या हाताचं डाव्या हाताला देखील समजणार नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। सगळेजण ओळखतात एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।